जय सेवा जय गोंडबाना। मी अच्युतराव साहेब, महाराष्ट्र वर्धा। मित्रांनो, आज मी आपल्या कोयावंशीय गोंडियन समाजाच्या लोकांना त्यांची जी सर्वोच्च शक्ती आहे, जिचं नाव आहे फडापेन, ज्याला बुढापेल म्हणतात, त्याच्या सणाविषयी, त्याच्या शक्तीविषयी, त्यांच्या दिवसाविषयी माहिती देणार आहे। मित्र, आम्ही आधुनिक समाजाचे जे गोंडियन वंशीय लोक आहोत, जे कोयावंशीय लोक आहोत, ते मात्र आज या शक्तीला विसरत चाललेले आहेत। त्या शक्तीची उपासना करण्यासाठी खास करून ग्रामीणांचा मोठा सहभाग राहतो, परंतु आधुनिकीकरणाच्या काळामध्ये आम्ही ग्रामीण भागापासून शहरामध्ये आलेले आहोत। आम्हाला याविषयी जास्त माहिती नाही किंवा आमच्या नवीन पिढीला सुद्धा माहिती नाही। मित्रांनो, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस फडापेंच्या नावाने पूजेचा ठरला जातो आणि त्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने कोयावंशीय गोंडियन समाजाचे लोक त्याची पूजा करतात। मित्रो, आमच्या संस्कृतीमध्ये फडापेनला फडापेन, फरसापेन, पेन, सिंगाभोंगा पेन, खजोर पेन, मारोंग पेन, बडेपेन या नावाने सुद्धा संबोधल्या जाते, ओळखल्या जाते। ही फार मोठी अशी आमची सर्वोच्च शक्ती आहे। निसर्गाची ही फार मोठी शक्ती म्हणून तिला मान्यता मिळालेली आहे। मित्रांनो, या पूजेसाठी गावातील गोत्रज आपल्या पेनकड्यावर जमा होतात आणि यथाशक्ती वर्गणी काढून पूजेचं साहित्य घेऊन येतात। त्या दिवशी पेनगडिया किंवा काठवडा किंवा घुमव ज्यांच्या अंगामध्ये ही संचार झालेला असतो, तो मात्र त्या दिवशी फार महत्त्वाचा असतो। पूजेसाठी पालो, पोंगा, शावा अशा पद्धतीचं साहित्य पाहिजे असते। पालो हे फडापेन शक्तीचं आसन आहे, पोंगा व शावर हा त्याचा बाणा आहे। मित्र, पूजेचं सर्व साहित्य आणल्यानंतर पेनगडिया गावातील सगळ्या गोत्रजांना एका रांगेत बसवतो आणि सोनरूपी जल देऊन त्यांचं शुद्धीकरण करतो आणि त्या दिवशी देवाची पूजा केली जाते आणि आपल्या प्रिय जीवांचा जे आपले प्रतीक नसेल त्यांचा बळी दिला जातो। मित्रहो, देवाला प्रसन्न करण्यासाठी गोंडियन समाजामध्ये बळीची प्रक्रिया सततपणे सुरू आहे। हजारो वर्षापासून आमच्या गोंडियन कोयावंशीय समाजामध्ये देवाला प्रसन्न करण्यासाठी बळी दिला जातो। याच्यामध्ये अनेक वाद लोकांचे असतील, परंतु आमची संस्कृती आहे आणि आम्ही तिला गर्वानं जोपासतो। मित्रहो, विदर्भामध्ये जागजई हिंगणघाट तालुक्यामध्ये आजनसरा नावाचं जे गाव आहे, त्याच्या बाजूनं कानोली कात्री जागजई असं इथं गाव आहे। त्या ठिकाणी असलेल्या नदीवर विदर्भातील सगळे काठवडे आपल्या काठ्या घेऊन, देवाचेच देवकाठी घेऊन, चौरे घेऊन तिथं मोठ्या भक्तिभावानं स्नानासाठी येतात। हजारोच्या संख्येनं तिथे कोयावंशीय गोंडियन समाजाचे लोक जमा होतात आणि ते तिथे देवाला प्रार्थना करतात। मित्रांनो, गोंडियन समाजामध्ये, कोयावंशीय समाजामध्ये फडापेन ही सर्वोच्च शक्ती असल्यामुळे इथे प्रार्थना होते। त्या प्रार्थनेचा अर्थ असा आहे की हे फडापेन, तू सल्ला शक्ती आहेस, तू या जीव जगतची जन्मदायिनी आहेस, तू आमची कर्म कर्तव्य आणि कार्याची शक्ती आहेस, तू आमची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशी शक्ती आहेस, तू आमची दाऊदाई शक्ती आहेस, तू आमची श्रवण, चिंतन, मनन आणि आमच्या दृष्टीची शक्ती आहेस, तू या निसर्गाची सर्वोच्च शक्ती आहे। मित्रांनो, फडापेनची प्रार्थना, फडापेनची पूजा यासाठी केली जाते की निसर्गाची ती सर्वोच्च शक्ती आहे आणि निसर्गरूपी ज्या ज्या दृश्य अदृश्य शक्ती इथं आहेत, प्रकृतीमध्ये वास्तव्यात आहेत, त्या सर्व शक्तींची सेवा गंडजीवांना मिळावी, पृथ्वीवर असलेल्या सगळ्या जीवजंतूंना ती सेवा मिळावी म्हणून फडापेन शक्तीची प्रार्थना मोठ्या भक्तिभावानं गोंडियन समाजाचे लोक करतात। मित्रांनो, ही पूजा गोंडियन समाजातल्या, कोयावंशीय समाजातल्या सर्व जीवांनी, गंडजीवांनी करणं आवश्यक आहे आणि या दिवसाचं महत्त्व अन्य धर्मियामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, परंतु आमच्या गोंडियन समाजामध्ये, आमच्या कोयावंशीय समाजामध्ये याचं फार मोठं असं महत्त्व आहे। कारण हजारो वर्षापासून ही पूजा चालत आलेली आहे आणि
मोठ्या भक्तिभावानं आमच्या समाजाचे लोक ही पूजा मनोभावे करतात. नवीन पिढीला या दिवसाचं महत्त्व समजावून आपण सगळेजण सांगा. आमचा जो प्रयत्न आहे गोंडीय संस्कृती सांगण्याचा, त्याच्यासाठी आपण अवश्य कॉमेंट्स करा. धन्यवाद. जय सेवान, जय गोरहाट.